व्यासपीठावर उपस्थित या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, उद्घाटक वसंत आबाजी डहाके, स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, प्रमुख पाहुणे असलेले आमचे सहकारी डॉक्टर श्यामकांत देवरे, कुसुमाग्रज विचारमंचचे प्रमुख सतीशजी बोरा आणि त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून इथं आलेले सर्व मराठी भाषेचे अभ्यासक, मराठी भाषाप्रेमी, इथे आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व नाशिककर बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि सर्व मराठी भाषेचे चाहते. आयोजकांनी मला साधारण 15 ते 20 मिनटं बोलण्याची मुभा दिलेली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी जे बोलणार आहे ते साधारण 3 भागांमध्ये विभागलेलं असणार आहे. खरं तर भागांमध्ये म्हणण्यापेक्षा 3 दृष्टिकोनांमध्ये विभागलेलं असणार आहे असं मला वाटतं. पहिला आहे तो शासनाच्या मराठी भाषा विभागाचा सचिव म्हणून जी काही भूमिका आहे ती मी थोडक्यात मांडणार आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक किरण कुलकर्णी या नावाचा एक छोटा मुलगा आज इथपर्यंत पोहोचला, त्याच्यामधली नाशिक शहराची आणि कुसुमाग्रजांची आणि मराठी भाषेची काय सांगड आहे त्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. आणि तिसरा भाग हा मी एक मराठी भाषाप्रेमी, मराठी भाषेचा अभ्यासक म्हणून मला काय वाटतं आहे ते अतिशय मोकळेपणानं मांडण्याचं हे व्यासपीठ आहे असं गृहीत धरून त्याबद्दल मी बोलणार आहे. माझी सर्वांना विनंती राहील की माझ्या या 3 भूमिकांची आपसात गल्लत करू नये आणि त्याची परस्पर पूरकता ही सर्वांनी समजून घ्यावी. मराठी भाषा सचिव या नात्याने मी जेव्हा या आमंत्रणाकडे बघतो तेव्हा सतीशजी बोरा मला माझ्या मुंबईच्या कार्यालयामध्ये येऊन भेटून गेले. त्यांनी मला सगळी पार्श्वभूमी समजावून सांगितली. मला मुळात ही कल्पनाच खूप चांगली वाटली की मराठी भाषेच्या संस्कृतीबद्दलची ही परिषद आहे. यातली प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे बघा. म्हणजे आपल्याला संमेलन या शब्दाची फार सवय झालेली असते आणि संमेलन आणि मेळावा यातली सीमारेषा धूसर झालेल्या आजच्या काळामध्ये परिषद आवर्जून आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये गटचर्चा होणार आहेत. गटचर्चांचे विषय हे अतिशय गंभीर आहेत, चांगले आहेत. सहभागी होणारे वक्तेसुद्धा या सगळ्याकडे सजगतेने बघणारे आहेत. याची जेव्हा मला खात्री पटली आणि हे दिसून आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं थोडंसं वेगळं वाटेल आपल्याला, पण मला असं लक्षात आलं की भाषेचा हा जो प्रवाह आहे हा शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्याही आधीपासूनचा आहे. भाषेवरती पहिली मालकी समाजाची आहे. समाजाची म्हणतो आहे, समाजातल्या अभ्यासकांची आणि धुरीणांची आहे असं पण समजण्याचं कारण नाही. समाजाची आहे. शासन ही गोष्ट फार नंतर येते. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचं विचारमंथन आजच्या काळात जे अतिशय आवश्यक आहे ते या संस्थेनं आयोजित केलेलं आहे हे बघून मला खूप आनंद झाला. आता एक छोटीशी शंका मनामध्ये होती की मराठी भाषा संस्कृती परिषद, मग भाषेची संस्कृती का भाषा व संस्कृती परिषद? आणि आयोजकांनी मध्ये डॅश देऊन, आडवी रेघ देऊन हा गोंधळ कायम ठेवलेला होता जो सोयीचा होता. मी माझा सोयीचा अर्थ लावला भाषेची संस्कृती. तर भाषेच्या संस्कृतीबद्दल आपण सगळेजण बोलणार आहात 2 दिवस आणि शासनाच्या दृष्टीनं आम्हाला असं वाटतं की हे सर्व शासनाला पुढील वाटचाल करायला मार्गदर्शक असं होणार आहे. आणि म्हणून या सर्व गटचर्चांचं जे डॉक्युमेंटेशन आहे, मग ते ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन असेल किंवा प्रिंट डॉक्युमेंटेशन असेल, त्यासाठी म्हणून जो काही आर्थिक भार उचलायचा होता तो शासनाने अतिशय आनंदाने उचललेला आहे. मला असं वाटतं की हे शासनाचं या सगळ्या विचारमंथनामधलं योगदान आहे आणि ते योगदान आपल्या सर्वांनी सहर्ष मान्य केलं, स्वीकारलं, याच्याबद्दल मला आनंद आहे.
बघा, मी गमतीनं असं म्हटलो की भाषेची संस्कृती असा मी सोयीस्कर अर्थ घेतला. पण सुरुवातीचे 2 दिवस बरं का बोराजी, 2 दिवस भाषा व संस्कृती परिषद असं आहे की काय असं माझ्या मनात होतं. पण ते म्हणतात ना, युनिव्हर्स तुम्हाला रिस्पॉन्ड करतं, तर ते बहुतेक शासनाला कळलं की माझ्या मनामध्ये हा मुद्दा आलेला आहे आणि त्यांनी मला सांस्कृतिक विभागाचा सुद्धा कार्यभार सोपवला. आणि त्यामुळे मी आपल्यापुढे उभा आहे तो मराठी भाषेचा सचिव, भाषा विभागाचा सचिव, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सचिव म्हणून देखील मी आपल्यासमोर उभा आहे. आणि खरोखरच या दोन्ही भूमिका या एकमेकांना पूरक आहे हे मला गेले 8-10 दिवस मी जे काम केलं सांस्कृतिक कार्य विभागाचं त्याच्यातून लक्षात आलं. आपल्याला कल्पना आहे की संस्कृती ही जशी मूर्त आणि अमूर्त असं विभाजन होतं, तसंच संस्कृतीचं विभाजन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल असं पण होतं. यातला जो व्हर्बल पार्ट आहे ना, हा सगळा भाषेशी संबंधित आहे. आणि त्यामुळे मला मराठी भाषा सचिव हा जेव्हा सांस्कृतिक कार्य सचिव होतो तेव्हा सांस्कृतिक कार्यामधला जो व्हर्बल पार्ट आहे त्याच्यावरती अधिक भर आता दिला जातो आहे. आणि मला ही फार स्वागतार्ह गोष्ट वाटते आहे आणि मी ते करू शकतो आहे याचा मला मनापासून आनंद आहे. त्यामुळे आजच्या या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी शासनातर्फे मी एवढंच सांगू शकतो की आम्हाला या परिषदेतून खूप काही इनपुट्स मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुढच्या वाटचालीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही अतिशय आनंदाने आणि अपेक्षेने या परिषदेमध्ये सहभागी होत आहोत. मी स्वतः तर होतच आहे, पण आमचे सहकारी डॉक्टर देवरे असतील, आमच्या अंजली ढमाळ मॅडम असतील, हे आमचे सहकारी इथे उपस्थित असणार आहेत. डॉक्युमेंटेशनसाठी, ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटेशनसाठी आमची टीम इथे उपस्थित असणार आहे आणि 2 दिवसातला प्रत्येक क्षण टिपण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं रेकॉर्ड आहे आणि ते नंतर सावकाशीनं बघून त्याच्यातून जी तथ्य बाहेर येतील त्याचा आम्ही निश्चितपणे उपयोग करणार आहोत. मग आम्ही म्हटलं तसं भाषा आणि भाषेची संस्कृती आणि त्याबद्दल पुढचं धोरण ठरवणं ही समाजाची एक मोठी जबाबदारी आहे आणि शासन हा त्याचा एक भाग आहे. आणि त्यामुळे ही मोठी जबाबदारी आज समाज पुढे येऊन पार पाडतो आहे याचा शासन म्हणून आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो आहे. तर आपण हे 2 दिवस मराठी भाषेच्या संस्कृतीबद्दलच्या चिंतनामध्ये आपण घालवूयात. आपण सर्व मराठी भाषाप्रेमी आहोत. त्यातून आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरती खूप काही मिळणार आहे. आपण एनरिच होणार आहोत. मला वाटतं सचिव या नात्याने मला जे बोलायचं होतं तो एवढाच पार्ट होता. पण नाशिकला आल्यानंतर, कुसुमाग्रजांच्या गावी आल्यानंतर एक व्यक्ती म्हणून काही वेगळ्या गोष्टी मनात येतात. छोटा मुलगा होता, किरण नावाचा. कुसुमाग्रज हे संपूर्ण महाराष्ट्राचं सांस्कृतिक दैवत जरी असलं तरी प्रत्येक छोट्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी अशी भावना या व्यक्तिमत्वाने घातलेली आहे. त्यांची ती ताकद आहे. आणि त्यामुळे हा सगळा परिसर हा मला माझ्या माहेरासारखा वाटतो. अतिशय विश्वासाने मी काही गोष्टी इथं बोलू शकतो. कुसुमाग्रजांचे आणि माझे वडील जे ग्रंथपाल होते, श्रीरामपूरला लोकमान्य टिळक वाचनालय म्हणून अतिशय चांगलं वाचनालय त्यांनी उभं केलं आणि त्या वाचनालयाबद्दल कुसुमाग्रजांना खूप ममत्व होतं. आणि म्हणूनच महानोरांच्या एका पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे की पु ल देशपांडे आणि कुसुमाग्रज यांच्या चर्चेमध्ये असं आलं की आपल्याला एकदा श्रीरामपूरला जाऊन हरिभाऊंचं काम बघायचं आहे. मला अभिमान आहे की ते माझे वडील. या परंपरेतून आलेला मी, माझी आई मराठीची शिक्षिका. आणि योगायोग असा की मी जेव्हा या सेवेमध्ये आलो, शासन सेवेमध्ये आलो, तेव्हा मला अमरावती विभागामध्ये 10 वर्ष काम करण्याचा योग आला. नागपूरमध्ये मी अधिवेशनाच्या निमित्ताने किंवा इतर निमित्ताने महिनोन महिने राहिलेलो आहे.
त्यामुळे विदर्भ मला जवळून बघता आला. खानदेशातला माझा जन्म आहे, खानदेशातली माझी आई आहे, नाशिक तर माझं माहेर आहे, नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव हे माझं जन्मगाव आहे. मी वाढलो नगर जिल्ह्यात, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात. माझ्या वडिलांचं गाव कोल्हापूरचं, आणि सध्या मी कोकणात राहतो. तसं पॅन महाराष्ट्र असं सगळं बघण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे खरोखरच एक दृष्टिकोन विकसित होतो. मी ठिकठिकाणचे, आणि पुन्हा हा सगळा मराठी भाषेचा, ग्रंथपालनाचा, या विषयाचा हा सगळा जो बॅकग्राऊंडचा भाग होता, या सगळ्यामुळे मला अशी संधी मिळाली की महाराष्ट्राच्या विविध भागातली मोठी माणसं, काम करणारी माणसं, मराठी भाषेचा तिथला लहेजा, अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळं मी काही प्रमाणात संपन्न झालो आहे असं मला वाटतं आहे. आणि डे बाय डे या संपन्नपणामध्ये भर पडते आहे, मी शिकतो आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग याचं कामकाज किरण कुलकर्णी या व्यक्तीला बघायचं आहे. आता याच्यामध्ये व्यक्ती म्हणून काही अर्थातच द्वैत येतच. म्हणजे शासनामध्ये काम करताना काही ज्या मर्यादा आणि चौकट असते, आणि मागे घडून गेलेल्या गोष्टींची जी जबाबदारी घ्यावी लागते, ती तर घ्यावीच लागते. त्या बरोबर असोत, कुणाच्या दृष्टीनं चूक असोत, ती मी घेतो. कारण मी हाडाचा शासकीय अधिकारी आहे, प्रशासनाचा मी पाईक आहे, आणि त्याच्यामुळे घटनेशी मी बांधील आहे. ही जी चौकट आहे गव्हर्नमेंटची, लोकनियुक्त सरकारची, ही जी पोलादी चौकट ब्युरोक्रेसी या नावाने ओळखली जाते, याचे काही फायदे आणि तोटे समोर दिसत आहेत. तर हे सगळं बरोबर घेऊन मी हे सगळं आपल्याला का बोलतो आहे, तर एकीकडे मराठी भाषेचा हा सगळा बॅकग्राऊंडचा भाग, दुसरीकडे महाराष्ट्रभर काम करण्याचा भौगोलिक आणि व्यावसायिक अनुभव, तिसरीकडे गव्हर्मेंटच्या चौकटीमध्ये, प्रशासकीय चौकटीमध्ये काम करताना असणाऱ्या मर्यादा, या सगळ्यातून आपल्याला कुठेतरी मराठी भाषा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि आजची परिस्थिती, त्यामधल्या अडचणी, त्यामधली आव्हानं ही आपल्या सर्वांना माहिती आहेत. मग या पार्श्वभूमीवरती मला या सगळ्या समूहाकडून काय अपेक्षित असणार आहे? मला अपेक्षित असं आहे की शासनामध्ये प्रामाणिकपणे काम करून चांगलं काही घडवून आणणारी अशी जी काही मंडळी असतील, अशा सर्व मंडळींच्या पाठीशी या समाजाने उभं राहायला पाहिजे. त्याचं एक कारण असं की मला काय दिसतंय सांगतो. मी फार मोकळेपणानं बोलणार आहे, आणि शासकीय अधिकारी म्हणून मला जे बोलायचं होतं ते बोलून झालेलं आहे. त्यामुळे मी आता वैयक्तिक पातळीवरती आणि मराठी भाषाप्रेमी मला जे वाटतं आहे ते मी बोलून दाखवणार आहे. मला काय दिसतं आहे, एकीकडे मराठी भाषेबद्दल आमचा उज्ज्वल आणि उदात्त असा सगळा इतिहास 2-2.5 वर्षाचा, त्यातला महत्त्वाचा टप्पा अमृता ते पैजा जिंके, नंतर संत परंपरा, महानुभावांचं साहित्य, आणि त्यानंतर 18व्या शतकातलं सगळं ट्रान्झिशनल पिरियडमधलं साहित्य, नंतर प्रबोधन युगातलं मराठी, मराठीच्या प्रबोधन युगातलं मराठी, विज्ञानाशी झालेला सामना मराठीचा, आणि गेल्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृतीला आलेलं महत्त्व, खेड्यापाड्यातल्या वाचनालयांनी घडवलेली माणसं, जी माणसं आज विविध क्षेत्रात पुढे आलेली आहेत. आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, छोट्या छोट्या गावांमधल्या वाचनालयांनी जी 100-100 वर्षाची आहेत, 75 वर्षाची आहेत, त्यांनी माणसं घडवली आहेत, आणि ती माणसं आज कर्तबगार म्हणून समोर येत आहेत. हा सगळा इतिहास आपण पाहिला तर या सगळ्याबद्दल अतिशय गौरवाने बोलत राहणं, माझ्या वाक्यातलं प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. या सगळ्या मराठीच्या 2-2.5 वर्षाच्या इतिहासाबद्दल गौरवाने बोलत राहणं, इथेच अडकलेली बरीच मंडळी दिसतात. मला असं वाटतं की इतिहासाबद्दल गौरवाने बोललंच पाहिजे, तो अस्मितेचा, अभिमानाचा भाग आहे. पण त्याचं काहीतरी एक प्रमाण ठरवलं पाहिजे. म्हणजे मी अनेक कार्यक्रमांना जातो, त्याच्यामध्ये भाषणांमध्ये एवढा वेळ आपण देतो, आणि त्या भाषणातून काय दिसतं तर कशा पद्धतीचं लिहिलेलं आहे.
आमच्या तुकाराम महाराजांनी कसं अद्वितीय लिहिलेलं आहे, जे खरं आहे, जे म्हणायलाच पाहिजे, त्याची आवश्यकता पण आहे. पण भविष्य काळाबद्दल काय, वर्तमान काळाबद्दल काय, मग त्या विचारमंथनाला महाराष्ट्रासारखा बुद्धिवादी तर्कवादी समाज घाबरतोय का? का बोलत नाही आहेत माणसं स्पष्टपणे? मतभेद असतील, मतच नसण्यापेक्षा मतभेद परवडले. पण आता असं दिसायला लागलेलं आहे की मत व्यक्त करायचं नाही, मत व्यक्त करायची नौबत आलीच तर मराठी भाषेचं कौतुक करून मोकळं व्हायचं. हा मला एक गट दिसतो जो मला नाही योग्य वाटत. जाणकारांनी तरी या ट्रॅपमधनं बाहेर राहायला पाहिजे, असं माझं एक स्पष्ट मत आहे आणि या विचारमंथनातून मला ते अपेक्षित आहे. दुसरा गट कोणता? दुसरा गट नार्सिसिस्ट असतो. म्हणजे त्यांना सगळंच कोसळलेलं आहे, म्हणजे सदनशिवाचं कोसळलेलं आहे आणि काही अर्थ नाही हो. मोबाईलचं अतिक्रमण झालेलं आहे, कोणी वाचत नाही. शासन विचारूच नका. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे अतिशय निगेटिव्ह पद्धतीने, याला काही अर्थ नाही, हे काही बरोबर नाही, इथं काही धड दिसत नाही, पुढे काय होईल सांगता येत नाही, असे हे मर्ढेकरांच्या भाषेतले चिंतातूर जंतू. मला तेही एक टोक वाटतं. हे टोकही नको आहे. म्हणजे फक्त अमृताते पैजा जिंके म्हणून कौतुक करायचं भाषेचं आणि भाषण संपायचं, हे पण नको. आणि सगळं आता कसं बिघडलेलं आहे आणि कसं आता होणार आहे आणि भविष्यकाळ हा कसा अंधकारमय आहे, याचंच वर्णन करत बसणारी माणसं. म्हणजे पांढऱ्या कागदावरचा छोटासा काळा ठिपका दिसतो पण बाकी पांढरा पृष्ठभाग दिसत नाही, अशी ही लोकं. मला वाटतं या दोन्ही टोकांपासून कुठेतरी आपण लांब जायला पाहिजे. आणि तिसरा प्रकार तर फारच इंटरेस्टिंग असतो, तो उदासीन असतो. म्हणजे एका परिसंवादाचं मी आता गटचर्चेचं हेडिंग वाचलं की मराठीच्या वृद्धीसाठी शासनाची उदासीनता. तर असे काही लोक असतात समाजातले की तेच मुळी उदासीन असतात, पण त्यांना याच्याशी काही घेणं देणंच नसतं. म्हणजे कुणी कुणाला हार घातला तर ते टाळ्या वाजवतात. भाषण संपल्यानंतरचं असं असतं ना, भाषण संपताना लोकांच्या टाळ्यांच्या अपेक्षेनं काही वाक्य फेकता येतात. तशी वाक्य फेकली की रिफ्लेक्स ॲक्शन म्हणून टाळ्या वाजवल्या जातात. पण तो असतो उदासीन, म्हणजे त्याला कळलेलं काहीच नसतं, त्याला समजून काहीच घ्यायचं नसतं. असा हा तिसरा गट आहे. आणि हे औदासीन्य हे सर्वात जास्त महाभयंकर आहे असं मला एक भाषाप्रेमी म्हणून वाटत असतं. या तिन्हीच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. आणि या संस्थेनं, ज्या संस्थेनं आयोजित केलेलं आहे, त्यांचं नावच मुळी कुसुमाग्रज विचार मंच आहे. कुसुमाग्रजांचं नाव घेत असाल, कुसुमाग्रजांचं नाव सांगत असाल, जबाबदारी आहे, चेष्टा नाही आहे. त्या पद्धतीनं वागावं लागेल. तो जो दृष्टिकोन होता, सम्यक दृष्टिकोन आणि स्पष्ट दृष्टिकोन, म्हणजे त्याच्यामध्ये नार्सिसिझम पण नव्हता, पण रोखटोकपणा होता. त्याच्यामध्ये मराठी भाषेचा अभिमान फक्त होता असं नाही, तर एक वाजवी असा अस्मितेचा हुंकार होता आणि औदासिन्याचा तर लवलेश नव्हता. आपण सगळे त्यांचं नाव घेत असू तर या पद्धतीने आपण पुढे जाऊयात. परिस्थिती चांगली आहे वाईट आहे असं विधान करण्यात काही अर्थ नाही. त्याचं कारण असं की प्रत्येकच काळात परिस्थिती वाईट किंवा चांगली होतीच. त्या काळात कुणी ना कुणी असं म्हणतच होतं की बदलत्या परिस्थितीची आव्हानं मोठी आहेत. तुम्हाला माहिती आहे ना हे वाक्य, आजच्या बदलत्या परिस्थितीची आव्हानं खूप मोठी आहेत. हे वाक्य कुठल्याही भाषणामध्ये फिट बसतं, काही प्रॉब्लेमच नाही ना. ते सार्वकालिक दरवेळेस खरं असणारं वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे आजची परिस्थिती काय आहे हे समजून घेणं सम्यकदृष्ट्या आणि आपली वाटचाल ठरवणं हे महत्त्वाचं आहे. ही वाटचाल ठरवताना मला वाटतं केवळ आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये आपण काय मांडतोय त्यामध्ये गुंतून पडणं आणि त्याच्यावर प्रेम करत राहणं पुरेसं नाही. स्वतःच्या
स्वतः सुचवलेले उपक्रम किंवा स्वतः करत असलेले उपक्रम याच्या प्रेमात पडून त्याचा गाजावाजा करण्याचं हे व्यासपीठ नाही. त्याच्या पलीकडे जाण्याचं व्यासपीठ आहे, स्वतःकडे बघण्याचं व्यासपीठ आहे. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर खरोखरच या परिषदेतून काही चांगलं आपल्या हाती लागू शकेल. मी काही गटचर्चांचे विषय मी पाहिले. मी खरं बोराजींना असं म्हटलं होतं की मला या परिषदेला मागच्या रांगेतल्या खुर्चीत बसून ही जी विचारमौक्तिकं येणार आहेत ती ऐकून घ्यायला, त्याच्या नोट्स काढायला मला आवडेल. पण बोराजींनी काही माझं ऐकलं नाही. त्यांनी मला स्टेजवरती बसवून माझी थोडीशी पंचायतच केली, कारण माझी बोलण्याची तयारीच नव्हती. पण मी माझे प्रतिनिधी या सगळ्या गटचर्चांना उपस्थित राहतील, आम्ही याच्या नोट्स घेऊ. यातल्या काही विषयांबद्दल फक्त मी शेवटच्या 2 मिनटामध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. मराठीच्या वृद्धीसाठी शासनाची उदासीनता आणि मराठीच्या अवनतीची कारणे असे 2 विषय ठेवलेले आहेत. आपण विषयाचं इन्क्लिनेशन काय आहे याबद्दल न बोलता त्याचं तथ्य काय आहे याबद्दल बोलावं. मराठीच्या अवनतीची कारणे म्हणजे अवनती आधी डिफाईन करावी कोणीतरी, त्याच्यावरती एकमत आधी होऊ द्या. त्याचं कारण भाषेच्या बदलत्या स्वरूपाला अवनती समजण्याची पद्धत जुनी आहे. त्यामुळे सध्यासुद्धा भाषेतला बदल, मीडियममधला बदल म्हणजे लिखितचं व्हिज्युअल मीडियम झालं आणि तो बदल आम्हाला सहन होत नाही आहे ट्रान्झिशन पिरियडमध्ये, आणि म्हणून आम्ही लगेच त्याला अवनती म्हणायला लागलो आहे का हे बघायला पाहिजे. दुसरं, आपण जर सगळी लेकरं आहोत आणि शासन व्यवस्था येण्याच्या आधीपासून हा भाषेचा प्रवाह चाललेला आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये तो कशा पद्धतीनं जाणार आहे या भविष्य काळाचा वेध आपल्याला व्यवस्थित घेता येतो आहे किंवा नाही हे सुद्धा तपासायला पाहिजे. त्या दृष्टीनं मी उल्लेख करेन डॉक्टर श्रीपाद जोशींचा. आम्ही मेसेजवरती बरंच बोलत असतो. आम्ही एकदा AI आणि मराठी भाषा याच्यावरती आमची मेसेजची देवाणघेवाण झाली. काय होतं, आपण हत्तीचा एकच काहीतरी भाग बघतोय आणि खात्रीनं मग त्याच्याबद्दल बोलायला लागतो. हे म्हणजे असं आलं की वसंत बापट जसं म्हणायचे की अमेरिकेला गेलो, त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या शहरात राहिलो, काय महिनाभर राहिलो असेल, कितीशे अमेरिका पाहिले आणि आल्यानंतर खात्रीनं सांगितलं अमेरिकेत ना ते असं असतं. अरे तू किती अमेरिका पाहिलेली आहेस? हेच भारताबद्दल होतं ना. बाहेरून भारतात आले, कुठल्या तरी एका मुंबईसारख्या शहरात राहिले, भारताबद्दल मतं बनवायला लागले. तसं आपलं होतं आहे का? म्हणजे मराठी भाषेचं भवितव्य, त्याचा अंदाज घेताना हा जो मोठा हत्ती आहे आपण त्याच्या सोंडेबद्दलच फक्त बोलतोय का आणि म्हणून त्याला मुसळ म्हणतोय का, हे स्वतःला तपासून पाहायला पाहिजे. आणि हे कुसुमाग्रजांच्या नगरीत त्यांच्या नावाने असलेल्या संस्थेच्या नेतृत्वाखाली आपण हे करतोय. मला वाटतं याचा एक उपयोग असा होईल की सतत आपल्याला जाणवत राहील की आपल्या मेंदूवरती हा सांस्कृतिक धाक आहे, तो आवश्यक आहे. मला वाटतं मी वाहवतही गेलो थोडासा आणि बोलतही सुटलो. माझी वेळ मर्यादा बहुतेक संपली असेल. मी आहे आपल्याबरोबर काही काळ पुढचे. सर्वांशी अनौपचारिकरित्या बोलायला मला आवडेल. मी एक व्यक्ती म्हणून, मी मराठी भाषेचा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा सचिव म्हणून, त्याचबरोबर मराठी भाषाप्रेमी अभ्यासक म्हणून या परिषदेला माझ्या शुभेच्छा देतो. यातून काही चांगलं नवनीत बाहेर पडेल आणि मराठी भाषेच्या अतिशय उज्ज्वल अशा भविष्यासाठी त्याचा उपयोग होईल. केवळ महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यात आणि परदेशातसुद्धा मराठी भाषेला जे काम करायचं आहे, शासनाची जी धडपड चाललेली आहे आणि वेगळी वेगळी चूल मांडण्याची जी एक हौस मराठी माणसाला असते, ती भागवूनसुद्धा निदान काही किमान बाबींवरती आपण सर्वांनी एकत्रितपणे अगदी शासनासह काम करण्याची तयारी सर्वांनी दाखवावी अशा विनंतीसह मी आपली रजा घेतो. धन्यवाद.